24 न्यूज मध्ये आपलं स्वागत। बघूया आजच्या ताज्या घडामोडी। उमरेड रोड येथील उमरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन अत्यंत उत्साहात करण्यात आले। 80व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्थानिक जिल्हा परिषद शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि नृत्याचे बहारदार सादरीकरण केले। या सोहळ्यादरम्यान लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी त्यांना सायकलिंगचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे संपूर्ण उमरगाव परिसरात देशभक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। दिनानिमित्त आपण इथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले आहेत। काय एक संदेश आपण या गावाला देऊ? हा स्वातंत्र्य दिवस मोठ्या हर्षोल्लासामध्ये देशामध्ये साजरा होतो आणि या उंबरगावामध्ये आज आल्यानंतर खूप आनंद वाटला की अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये, उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या गावामध्ये वारकरी दिंडीच्या माध्यमातून तिरंगा यात्रा मी तरी पहिल्यांदाच बघितलं आणि खरंच आनंद वाटला। या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आमची जी लहान बालगोपाल आहेत किंवा जे आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आलेले जे तरुण मित्रमंडळी आहेत, त्यांना माझी विनंती राहील की या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण देशभक्त झालो पाहिजे। हल्लीच्या काळामध्ये देशभक्त कमी, देशीभक्त जास्त निर्माण होऊन राहिले। हे देशीभक्त कमी व्हावे आणि देशभक्त निर्माण व्हावे त्याकरता हा स्वातंत्र्य दिवस संकल्प करण्याचा दिवस आहे असं मला वाटतं। आजचं जे युग आहे, जे युवक लोक आहेत व्यसना मागे लागलेले आहेत, आजचे जे नवयुवक आहे अशा मुलांना आपण काय एक संदेश देणार? व्यसन म्हणजे आता एक फॅशन होत आहे अलीकडल्या काळामध्ये आणि हे व्यसन मुक्त जर भारत किंवा महाराष्ट्र जर घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतः घरापासूनच करावं लागते। नाही तर वडीलच जर तंबाखू जर घोटत असेल तर पोरगा थोडंसं ना थोडंसं हे करेलच त्याच्यातलं। आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असेल, जगद्गुरू तुकाराम महाराज असतील किंवा इतर अनेक संत महापुरुष ज्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून हा व्यसनमुक्तीचा संदेश दिला आणि हा संदेश आता घराघरामध्ये रुजवण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे असं मला वाटतं। अभ्यास सोडून आजचे युवक मोबाईल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागला, काय सांगाल? मोबाईलच्या आहारी अनेक आमचे लहान लहान मुलं आणि तरुण पिढी जात आहे। आजच्या तरुणाचं जे टार्गेट आहे ते MPSC क्रॅक करणे नाही, UPSC क्रॅक करणे नाही, स्पर्धा परीक्षा क्रॅक करणे नाही। आमच्या तरुणाचं आजचं एकच टार्गेट झालं आहे, कोण्या हलतीत एका दिवसात 1.5 GB डेटा कसा संपल, ते संपवण्यासाठी त्याची चळवळ लागलेली आहे। परंतु मी तरुणांना विनंती करील, या म्हणजे मोबाईल वापरू नये असं आपलं म्हणणं नाही। मोबाईलही वापरला पाहिजे, त्याच्यातही अनेक चांगल्या गोष्टी आहेत, माहितीच्या गोष्टी आहेत, परंतु त्यासोबतच अभ्यासाकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वाचं आहे। कारण तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करती सायास कारण अभ्यास तुका म्हणे। म्हणून अभ्यासातूनच आपली प्रगती होईल। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिक्षण हेच वाघिणीचं दूध आहे। आपण सर्वसामान्य कुटुंबातील लोक आहोत आणि या मोबाईलच्या आहारी न जाता शिक्षण हाच आपल्या प्रगतीचा सर्वात मोठा मार्ग आहे असं मला वाटतं। हां भाऊ, उमरगाव ग्रामपंचायत अंतर्गत 15 ऑगस्टचा कार्यक्रम खूप जोरशोरमध्ये संपन्न झालेला आहे। काय सांगाल? हर घर तिरंगा एक अभियान सुरू आहे। आज उंबरगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरगाव व उंबरगाव ग्रामपंचायततर्फे या आज 80वा स्वातंत्र्य दिन हा आम्ही पूर्ण गावात एक वारकरी दिंडीच्या माध्यमातून साजरा करीत आहोत। आमचं उद्दिष्ट हेच आहे की आमचं एक गाव उंबरगाव हे वारकरी म्हणून प्रसिद्ध आहे तालुक्यामध्ये आणि ही प्रसिद्ध जिल्ह्यामध्ये, कालांतराने विदर्भामध्ये वारकरी प्रसिद्ध व्हावं याकरिता आम्ही आज हे वारकरी दिंडी म्हणून एक तिरंगा यात्रा काढलेली आहे। भाऊ, जे अभियान सुरू केलेलं आहे ग्रामपंचायतमधून नशामुक्ती, काय सांगाल? आमचे सूर्यवंशी महाराज आज आम्ही ज्या
आज त्यांना झेंडावंदनाकरता प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे. आमचं उद्दिष्ट हे आहे की हे विदर्भात नशामुक्ती एक समाज प्रबोधन करतात, गावकऱ्यांना छान मार्गदर्शन करतात. त्याकरिता त्यांना आम्ही आज प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे. आणि मला असं वाटते ते आता आपल्या भाषणामध्ये वगैरे जेव्हा संबोधन करेल ते सांगेलच नशामुक्तीबद्दल. पण आमच्या बी काटोक्याने सुरू आहे की नशामुक्त गाव झालं पाहिजे, या प्रयत्न सुरू आहे. आज 80 वर्ष झाले देश स्वातंत्र्य व्हायला, पण आजही काहीतरी कमी आहे. काय सांगाल? हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्याच वेळेस लिहून ठेवलेलं आहे. प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, वीरों का मैदान इसमें भक्तों के भगवान है. या ठिकाणी सर्व गोपाळ आहे, पण ते आज देशासाठी हे मात्र कार्य करत नाही, समाजासाठी कार्य करत नाही. पण आज आमच्या उपसरपंच भाऊ यांनी या ठिकाणी असा सुंदर एक उपक्रम राबवला की सर्व बाल गोपालांना एकत्रित करून, गावकऱ्यांना एकत्रित करून या वारकरीच्या दिंडीच्या माध्यमातून म्हणजे सर्वांना या ठिकाणी संघटित केलं. आणि संघटित करून महाराज या सर्वांना हे एक विशेषतः आपल्याला लक्ष वेधलेलं आहे त्यांनी. आपण उमरगावचे माजी उपसरपंच राहिले आहेत. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त काय एक संदेश आपण देशवासीयांना देऊ इच्छितो? 15 ऑगस्ट निमित्त माझ्या गावामध्ये जे निघलं आहे छान व्यवस्थित वाटलं मला, कारण आम्ही असा कार्यक्रम केलाच नाही. यावर्षी व्यवस्थित झाला. म्हणजे यावर्षी उपसरपंच साहेबांनी खूप सुंदर असं कार्यक्रम हो करायचं आम्ही होतो, पण यावेळेस चांगलं. लोकांना काय एक आजच्या दिवशी आपला संदेश राहील, लोकांना आजच्या दिवशी काय एक संदेश राहील, शुभेच्छा देऊन द्या ना. पण हार्दिक शुभेच्छा. 15 अशाच बातम्या व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बघत रहा DNU 24 न्यूज.